मित्रांनो, आपण या लोकांना बोलण्याची संधी दिली होती. ग्रुप डिस्कशनमध्ये ह्या सगळ्यांनी बोललेलं आहे. स्टेजवरून बोलायची अगोदरला भीती वाटत होती आणि आता यांनी सर्वांनी बोललेलं आहे. तर बोलण्या इथे येण्याच्या अगोदर भीती होती का हा प्रश्न आहे, आणि बोलल्यानंतर कसं वाटलं, भीती गेली का हा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल ते आपलं मत सांगतायत, आपण सगळ्यांनी ऐकूया. येताना तर भीती वाटतच होती, पण जसं बोलत गेलो ना आपण तर मग बोलायला चांगलं वाटलं आणि भीती निघून गेली. जे आपला भाव आहे ते सांगा, है ना. जे तुम्हाला वाटलं ते सांगा, त्याच्यामुळे तुम्हाला इतरांना प्रेरणा मिळेल, है ना. आम्ही सांगतो शिकवतो तर ठीक आहे, आम्ही सांगतो आम्हाला सवय आहे असं काय, पण आता तुमच्यातले काही मित्र आलेले आहेत आणि कालपर्यंत ते बोलता येत नव्हतं, आज ते बोललेले आहेत, सगळे बोललेले आहेत. तर त्यांचा अनुभव ऐका आणि त्या अनुभवातून जो पुढचा ग्रुप येणार आहे त्यांनी पण बोलायचं, ठीक आहे. प्रत्येकाला ऑपॉर्च्युनिटी मिळते, तर प्रत्येकाने इथं यायला पाहिजे आणि त्यांचे 2-1 शब्द सांगायला पाहिजे. प्रत्येकच तर कापतो, तर प्रत्येकाने न घाबरता इकडे यायला पाहिजे. मला इथे येण्याची का भीती वाटत होती, कारण की इथे येऊन काय तरी शिकून जाणार, बहुत समोरचे मला असणार, त्याच्यामुळे भीती वाटत होती. अरे लोकांना हसू दे. आता भीती गेली का? एक मिनिट, आता भीती गेली. पुढच्या वेळेस बोलणार, जिथे पण काही ऑपॉर्च्युनिटी तिथं बोलणार. व्हेरी गुड. पहिले येताना माझा जीव घाबरत होता, पण मी जसं जसं बोलायला लागलो त्या पद्धतीने माझा भीती निघून गेली. मी जेव्हा आलो तेव्हा माझे पाय थरथर कापत होते. त्याने स्वतःचा जो अनुभव आहे ना तो रिअलपणे सांगितला, जे सत्य आहे ते सांगितलं. असं प्रत्येकाचं होतं. मोठे अतिरथी महारथी जे खूप त्याने गाजवलेले आहेत, मैदान गाजवलेले आहेत, म्हणतो वक्तृत्वाचं मैदान गाजवलेलं आहे, त्यांचे सुद्धा हातपाय कापतात, त्यांचं पण विसरणं होतं, त्यांचं पण तटपप होतं, त्यांना पण कधी कधी घाम येतो, पण ते थांबत करतात. ठीक आहे, चला व्हेरी गुड. आणि याला इमानदारीने सांगितल्याबद्दल आता पण थरथर कापताय. मोका भेटतो तोपर्यंत बोलून घ्यायचं, नंतर उद्या बोलला परवा पण बोलता येते. म्हणजे माझा जसा जसा नंबर येत होता तशी भीती वाढत होती. इच्छा होती की सर्वांनी लांब लांब बोलावं, म्हणजे लेट येईल नंबर माझा. पण 2 शब्द बोलून माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मनाला शांत बी वाटला. क्या बात आहे. मित्रांनो, इथं बसलेला प्रत्येकाला हे लाईव्ह एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलेलं आहे गेल्या मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी ऐका. तर मित्रांनो, इथं जवळजवळ 100पेक्षा जास्त लोक आपण आज 3ऱ्या दिवसाचं ट्रेनिंग घेत आहोत. प्रत्येकाला भीती वाटत होते. यस और नो? प्रत्येकाला भीती वाटत होती, पण ज्यावेळी आपण स्टेजवर जाऊन त्या मुलांना बघितलं त्यावेळी त्यांना पण भीती वाटत होती, पण ज्यावेळी बोलण्याला सुरुवात केली त्यावेळी त्यांची भीती गेली. तर मित्रांनो, जे व्हिडिओ बघत आहेत त्यांना माझं आग्रहाचं निमंत्रण आहे. आता आपण आलेलो आहोत या जिल्हा कोणता मित्रांनो तुमचा? नंदुरबार. महाराष्ट्र राज्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण हा प्रोग्राम घेत आहोत. आणि गावाचं नाव काय आहे? शहादामध्ये. शहादा तालुका शहादाच्या मध्ये आजूबाजूच्या एरियातले मुलं आहेत. काय काय कोणत्या क्वालिफिकेशनची मुलं आहोत आपण इथं? ITI वाले लोक आहेत. येस, ITI वाले आहेत. त्यानंतर दुसरं ग्रॅज्युएशन वाले आहेत. ग्रॅज्युएशन वाले जे आहेत. आणि आणखी दुसरा प्लस ग्रॅज्युएशन मध्ये BA किती लोक आहेत? BA. येस, BCom. इकडे BCom आहे. BSc इकडे BSc. यस. आणि इतर कॉलेज जे असतील ते इतर कॉलेजचे आता सगळे मिक्स आहेत आपल्याकडे. तर मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर खरंच भीती वाटत असेल स्टेजवर बोलायची, तर त्याच्यावर एकच उपाय आहे की तुम्ही प्रॅक्टिस करा, बोला, थोडा सराव करा, काही चांगले व्हिडिओ बघा आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. भीतीमुळे जर स्टेजवर जाऊन तुमचं करिअर त्याचा इफेक्ट होत असेल, त्याचा बिलकुल इफेक्ट म्हणून नका. इंटरव्ह्यू स्किलमध्ये, ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्हाला बोलावंच लागतं. तुमच्या इंटरव्ह्यूसाठी तुम्हालाच बोलावं लागेल, तुमच्या ग्रुप डिस्कशनसाठी तुम्हाला सहभागी घ्यावा लागेल. तर बिलकुल पुढे या
आणि त्याचा सहभाग घ्या आणि आपले जीवन यशस्वी बनवा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत बेल आयकॉन जर प्रेस केलं नसेल तर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणखीन एक हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त मित्रांना आणि मैत्रिणींना त्याचा फायदा होईल. हा व्हिडिओ अंतपर्यंत शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.